नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहोत दिव्यांग बांधवांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी। राज्य सरकारने नुकताच मोठा निर्णय घेतला असून दिव्यांगांना मिळणारे मासिक अनुदान आता वाढवण्यात आलं आहे। हा शासन निर्णय 15 सप्टेंबर 2025 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जाहीर केला आहे। संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। मित्रांनो, दिव्यांग बांधवांना यापूर्वी दर महिन्याला फक्त 1500 रुपये अनुदान दिलं जात होतं, पण आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेत हेच अनुदान 2500 रुपयापर्यंत वाढवलं आहे। याचा सरळ अर्थ असा, पूर्वी जिथे तुमच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये येत होते, तिथे आता थेट 1000 रुपयांची वाढ होऊन 2500 रुपये जमा होतील। उदाहरण देऊन सांगायचं झालं तर, जर एखाद्या दिव्यांग लाभार्थ्याला वर्षभरात 18,000 रुपये मिळत असतील, तर आता त्याच लाभार्थ्याला दरवर्षी 30,000 रुपये मिळणार आहेत। म्हणजे दिव्यांग बांधवांच्या अर्थसहाय्यात राज्य सरकारने मोठा बदल करून मोठा दिलासा दिला आहे। मित्रांनो, या निर्णयाचा फायदा फक्त एका योजनेपुरता मर्यादित नाही। राज्य सरकारने ज्या ज्या योजनांमध्ये दिव्यांग लाभार्थी समाविष्ट आहेत, त्या सगळ्यांमध्ये हा वाढीव हप्ता लागू होणार आहे। त्यामध्ये पहिली आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना, दुसरी आहे श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, तिसरी आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, चौथी इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना आणि पाचवी इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना। या सर्व योजनांमधील बांधवांना पूर्वी मिळणारे 1500 रुपये आता थेट 2500 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत। याचा अर्थ असा की लाभार्थी कोणत्याही योजनेखालील असला तरी दिव्यांग श्रेणीत मोडत असेल तर त्याला वाढीव रक्कम मिळणारच आहे। म्हणजेच हजारो दिव्यांग लाभार्थ्यांना या निर्णयाचा थेट फायदा मिळणार आहे। मित्रांनो, आता प्रश्न येतो की या वाढीव रकमेचे पैसे राज्य सरकार कुठून देणार? तर यासाठी सरकारने विशेष सहाय्य योजनेतून थेट निधी मंजूर केला आहे। याचा फायदा कोणाला होणार? अनुसूचित जातीतील दिव्यांग लाभार्थी, अनुसूचित जमातीतील दिव्यांग लाभार्थी आणि इतर सर्व प्रवर्गातील दिव्यांग बांधव, या सगळ्यांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे। म्हणजेच निधीच्या अभावामुळे कुणाचेही पैसे थांबणार नाहीत। सरकारने स्वतंत्र तरतूद करून सर्व लाभार्थ्यांना वाढीव हप्ता वेळेवर मिळेल याची काळजी घेतली आहे। मित्रांनो, या वाढीव रकमेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पैसे नेमके कसे मिळणार। सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की ही रक्कम थेट डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलद्वारे जमा केले जाणार। म्हणजेच कोणत्याही मध्यस्थीशिवाय किंवा अर्ज न करता तुमच्या बँक खात्यात थेट पैसे येतील। पण लक्षात ठेवा, यासाठी तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे। जर खातं आधार कार्डशी जोडलेलं नसेल तर पैसे जमा होण्यास अडचण येऊ शकते। म्हणून दिव्यांग बांधवांनी लगेचच आपलं बँक खाते तपासावं आणि खातं आधारशी जोडलेलं आहे का हे निश्चित करून घ्यावं। कारण सरकारने निर्णय घेतला आहे, निधी मंजूर केलाय, पण पैसे मिळवण्यासाठी खातं आधार कार्डशी जोडलेलं असणं ही महत्त्वाची अट आहे। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ही वाढीव रक्कम आपल्याला नेमकी कधीपासून मिळणार? राज्य सरकारने शासन निर्णयामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की ही वाढ ऑक्टोबर 2025 पासून लागू केली जाणार आहे। म्हणजे सप्टेंबरचा हप्ता जुन्या दरानेच म्हणजेच 1500 रुपयांचा मिळेल, पण ऑक्टोबर महिन्यापासून थेट 2500 रुपयांचा हप्ता दिव्यांग बांधवांच्या खात्यात जमा होईल। यामुळे प्रत्येक लाभार्थ्याला दर महिन्याला 1000 रुपयांची जादा मदत मिळणार असून ऑक्टोबर पासून सगळ्यांच्या खात्यात वाढीव रक्कम दिसणार आहे। तर मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी हा निर्णय खूपच मोठा दिलासा आहे। राज्य सरकारने 1500 रुपये वरून थेट 2500 रुपयापर्यंत वाढ करून खरंच एक मोठं पाऊल उचललं आहे। याबद्दल सरकारचे आपण सर्वजण मिळून अभिनंदन करूया। याबाबत तुमचं मत काय आहे हे नक्की कमेंटमध्ये लिहा। व्हिडिओला लाईक करा आणि ही महत्त्वाची माहिती सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा। आणि अशाच दररोजच्या अपडेट्स व महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा। व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नव्या अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।